हेलो फ्रेंड्स, वेलकम। आज आपण KDMC 2025 मीन्स कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये कॉमन टॉपिक आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. ठीक आहे, याच्यामध्ये आज आपण फोर्थ जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट करत आहे. त्याच्यामध्ये सेक्शन 5 आहे डेजिग्नेशन ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. ठीक आहे, याचे आज आपण 25 MCQs बघणार आहे सेक्शन 5 मध्ये जो आहे डेजिग्नेशन फॉर पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्स आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, तर बघा इथे फर्स्ट क्वेश्चन काय आहे, विदिन हाऊ मेनी डेज मस्ट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर बी डेजिग्नेटेड आफ्टर एनॅचमेंट ऑफ द ॲक्ट. कायदा लागू झाल्यानंतर किती दिवसात सार्वजनिक माहिती अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे 30 डेज, 60 डेज, 90 डेज अँड 100 डेज. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, 100 डेज मीन्स 100 दिवस. नेक्स्ट सेकंड, हु मस्ट डेजिग्नेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. सार्वजनिक माहिती अधिकारी कोण नियुक्त करतो. तर बघा ऑप्शन आहे पार्लमेंट, प्रेसिडेंट, पब्लिक ऑथॉरिटी अँड हायकोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे पब्लिक ऑथॉरिटी, सार्वजनिक प्राधिकरण. नेक्स्ट थर्ड, हु इज डेजिग्नेटेड ॲट द सब डिव्हिजनल लेवल अंडर द सेक्शन 5 ऑफ 2. कलम 5(2) नुसार उपविभागीय स्तरावर कोणाची नियुक्ती केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेप्युटी कलेक्टर, सेकंड स्टेट असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, थर्ड विजिलन्स ऑफिसर अँड फोर्थ म्युनिसिपल ऑफिसर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्टेट असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, राज्य सहाय्यक माहिती अधिकारी. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज द रोल ऑफ असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर APIO ज्याला म्हणतो आपण. सहाय्यक माहिती अधिकाऱ्याची भूमिका काय आहे. तर बघा ऑप्शन आहे डेनी इन्फॉर्मेशन, सेकंड फ्रेम RTI रूल, थर्ड रिसीव अँड फॉरवर्ड अप्लिकेशन्स अँड फोर्थ अपॉइंट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिसीव अँड फॉरवर्ड अप्लिकेशन, अर्ज स्वीकारणे व पुढे पाठवणे. नेक्स्ट फिफ्थ, हाऊ मेनी एक्स्ट्रा डेज आर गिवन वेन RTI application is filled with an API. RTI अर्ज API कडे दिल्यास किती अतिरिक्त दिवस दिले जातात. तर बघा ऑप्शन आहे 3 डेज, 5 डेज, 7 डेज, 10 डेज. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 5 डेज, 5 दिवस. नेक्स्ट 6, अंडर विच सेक्शन्स आर ड्युटीज ऑफ CPIO अँड SPIO डिफाईन. CPIO आणि SPIO यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या कलमांतर्गत दिल्या आहेत. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 5 ऑफ 3 अँड सेक्शन 7. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेक्शन 5 ऑफ 3, कलम 5 ऑफ 3 मध्ये. नेक्स्ट 7, हु मेक सिक असिस्टंट फॉर डिस्चार्जिंग RTI ड्युटीज. RTI जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कोण मदत मागू शकतो. तर बघा ऑप्शन आहे CPIO, SPIO, अप्लिकंट, कोर्ट, पॉलिटिशियन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट CPIO अँड SPIO. ओके. नेक्स्ट 8, हु इज ट्रीटेड ॲज PIO इफ असिस्टंट इज सॉट अंडर सेक्शन 5 ऑफ 4. कलम 5(4) अंतर्गत मदत केल्यास कोण PIO म्हणून समजले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑफिसर प्रोव्हाइडिंग असिस्टंट, सेकंड RTI अप्लिकंट, थर्ड क्लर्क अँड फोर्थ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑफिसर प्रोव्हाइडिंग असिस्टंट, मदत करणारा अधिकारी. नेक्स्ट 9th, व्हॉट असिस्टंट मस्ट बी डेजिग्नेटेड ऑफिसर प्रोव्हाइड अंडर द अप्लिकंट. नियुक्त अधिकारी अर्जदारास कोणती मदत करतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लीगल ॲडवाइस, सेकंड फायनान्शियल एड, थर्ड रिजनेबल हेल्प इन गेटिंग इन्फॉर्मेशन अँड फोर्थ पॉलिटिकल सपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिजनेबल हेल्प इन गेटिंग इन्फॉर्मेशन, माहिती मिळवण्यात वाजवी मदत. तसंच बघा RTI ची PDF अवेलेबल आहे, शॉर्ट नोट्स प्लस MCQs, 31 सेक्शन, थेरी प्लस MCQs, 500+ MCQs आहे. त्याची प्राइस आहे 50 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, हु हँडल रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन अंडर द ॲक्ट. कायद्यानुसार माहितीची मागणी कोण हाताळतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कलेक्टर, सेकंड SPIO और CPIO, थर्ड MLA अँड फोर्थ लोकपाल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड SPIO अँड CPIO. नेक्स्ट 11, विच ऑफिसर मे बी डेजिग्नेटेड ॲज SPIO अँड CPIOs.
कुठले अधिकारी SPIO आणि CPIO म्हणून नियुक्त केले जाऊ शकतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲज मेनी ॲज नेसेसरी, सेकंड ओनली वन पर डिपार्टमेंट, थर्ड ओनली सिनियर मस्ट ऑफिसर अँड फोर्थ रिटायर्ड ऑफिसर ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ॲज मेनी ॲज नेसेसरी, आवश्यक तेवढे. नेक्स्ट 12th ॲट विच लेवल आर असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर रिक्वायर्ड. सहाय्यक माहिती अधिकारी कोणत्या स्तरावर आवश्यक असतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली स्टेट लेवल, सेकंड ओनली विलेज लेवल, थर्ड सब डिविजनल और डिस्ट्रिक्ट लेवल अँड फोर्थ कॅबिनेट लेवल ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सब डिविजनल और सब डिस्ट्रिक्ट लेवल, उपविभागीय किंवा उपजिल्हा स्तरावर. नेक्स्ट 13 व्हॉट इज द पर्पज ऑफ अपॉइंटिंग APIOs. APIO नेमण्यामागचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे स्पीड अप अपील, सेकंड रिसीव अप्लिकेशन अँड फॉरवर्ड टू PIO, थर्ड कलेक्ट फाईन्स अँड फोर्थ रिप्रेझेंट इन कोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिसीव अप्लिकेशन फॉरवर्ड टू PIO, अर्ज स्वीकारणे आणि PIO कडे पाठवणे. नेक्स्ट 14 व्हॉट हॅपन्स इफ द असिस्टिंग ऑफिसर फेल्स इन ड्युटी. मदत करणारा अधिकारी आपले कर्तव्य पार पाडण्यास अपयशस्वी ठरल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे ट्रीटेड ॲज PIO फॉर लायबिलिटी, सेकंड सस्पेंडेड, थर्ड ट्रान्सफर्ड अँड फोर्थ प्रमोटेड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ट्रीटेड ॲज अ PIO फॉर लायबिलिटी, त्याला PIO समजले जाते. नेक्स्ट 15 अप्लिकेशन टू APIO आर कन्सिडर्ड सबमिटेड ऑन विच डेट. APIO कडे दिलेले अर्ज कोणत्या तारखेत सादर मानले जातात? तर बघा ऑप्शन आहे डेट ऑफ रिसिविंग बाय APIO, सेकंड डेट ऑफ फॉरवर्डिंग बाय APIO, थर्ड डेट ऑफ रिप्लाय अँड फोर्थ डेट ऑफ डिलिव्हरी टू रिमेन IPO. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट डेट ऑफ रिसिविंग बाय APIO कडून प्राप्त झाल्याची तारीख. नेक्स्ट 16 व्हॉट इज द रोल ऑफ SPIO अँड CPIO अंडर सेक्शन 5 कलम 5(3) अंतर्गत SPIO CPIO ची भूमिका काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इश्यू पेनॉल्टीज, सेकंड कंडक्ट RTI ट्रेनिंग, थर्ड डील विथ रिक्वेस्ट अँड असिस्ट अप्लिकंट अँड फोर्थ डिसमिस अप्लिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डील विथ रिक्वेस्ट अँड असिस्ट अप्लिकेशन, अर्ज हाताळणे आणि अर्जदारांना मदत करणे. नेक्स्ट 17 कॅन CPIO SPIO सीक हेल्प फ्रॉम अदर ऑफिसर. CPIO और SPIO इतर अधिकाऱ्यांना मदत घेऊ शकतात का? तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड ओनली विथ कोर्ट परमिशन, थर्ड यस इफ नेसेसरी अँड फोर्थ ओनली फ्रॉम सिनियर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड यस इफ नेसेसरी, हो जर गरज असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट 18 बघा काय म्हटलं आहे व्हॉट इज द ड्युटी ऑफ एन ऑफिसर वेन CPIO SPIO सीक असिस्टंट. ठीक आहे. CPIO SPIO ने मदत मागितल्यास त्या अधिकाऱ्याचे कर्तव्य काय आहे? ठीक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेनी हेल्प, थर्ड डिले द वर्क, थर्ड प्रोव्हाइड फुल असिस्टंट अँड फोर्थ रिझाईन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोव्हाइड फुल असिस्टंट. ओके. नेक्स्ट 19 if an officer failed to assist the PIO when asked who is responsible. जर अधिकारी IPO ला मदत करण्यास अयशस्वी ठरला तर जबाबदार कोण असेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द PIO ओनली, सेकंड द अप्लिकंट, थर्ड द असिस्टिंग ऑफिसर ट्रीटेड एज PIO अँड फोर्थ नोबडी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड द असिस्टिंग ऑफिसर ट्रीटेड एज PIO, मदत करणारा अधिकारी ज्याला PIO मानले जाईल. नेक्स्ट 20 व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ ऑफिसर अ पब्लिक ऑथॉरिटी कॅन डेजिग्नेटेड ॲज PIO. सार्वजनिक प्राधिकरण PIO म्हणून किती अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली 1 पर डिपार्टमेंट, सेकंड नॉट मोर दॅन 5, थर्ड ॲज मेनी ॲज नेसेसरी अँड फोर्थ ओनली सिनियर ऑफिशियल्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ॲज मेनी ॲज नेसेसरी, आवश्यकतेनुसार कितीही. नेक्स्ट 21 व्हॉट इज द बेनिफिट ऑफ डेजिग्नेटिंग APIO ॲट सब डिस्ट्रिक्ट लेवल. उपजिल्हा स्तरावर APIO नियुक्त करण्याचा फायदा काय आहे? तर बघा ऑप्शन आहे रिड्यूस ट्रॅव्हल बटन ऑर सिटीजन, सेकंड सेव्ह गव्हर्नमेंट एक्सपेन्सेस, थर्ड इन्क्रीज वर्कलोड अँड फोर्थ हाईड इन्फॉर्मेशन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रिड्यूस ट्रॅव्हल बर्डन ऑन सिटीजन, नागरिकांचा प्रवास कमी करणे. नेक्स्ट 22
Which section provide 5-day extension when RTI is filled to APIO? RTI अर्ज APIO कडे दिल्यास 5 दिवसांची वाढ कोणत्या कलमांतर्गत दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 5 of 2, सेक्शन 6, सेक्शन 19, सेक्शन 8. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 5 of 2 कलम 5(2) नुसार. नेक्स्ट 23. Can an APIO directly give information to applicant? APIO थेट माहिती अर्जदाराला देऊ शकतो का? तर बघा ऑप्शन आहे यस ऑलवेज, सेकंड नो ओनली फॉरवर्ड टू PIO, थर्ड यस विथ अप्रुव्हल अँड फोर्थ यस इफ ट्रेन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो ओनली फॉरवर्ड टू PIO, नाही फक्त PIO कडे पाठवतो. नेक्स्ट 24. What should the APIO do immediately after receiving an RTI application? APIO ने RTI अर्ज मिळाल्यानंतर काय करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फाइल इट, सेकंड डिस्ट्रॉय इट, थर्ड फॉरवर्ड टू कन्सर्न ऑथॉरिटी अँड फोर्थ वेट फॉर 10 days. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फॉरवर्ड टू कन्सर्न ऑथॉरिटी, संबंधित अधिकाऱ्याला पाठवणे. नेक्स्ट 25. Who is responsible for compliance when another officer assists PIO? इतर अधिकारी PIO ला मदत करत असल्यास अनुपालनाची जबाबदारी कोणाची असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द मेन PIO ओनली, सेकंड द RTI अप्लिकंट, थर्ड द असिस्टिंग ऑफिसर ट्रीटेड ॲज PIO अँड फोर्थ चीफ मिनिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड द असिस्टिंग ऑफिसर ट्रीटेड ॲज PIO, मदत करणारा अधिकारी PIO मानला जातो. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन इंग्लिश आणि मराठीमध्ये PDF अवेलेबल आहे. अकाउंट्स प्रोफेशनल कंबाईन इंग्लिश आणि मराठी MCQs PDF आहे. JEE सिव्हिलची शॉर्ट नोट प्लस MCQs PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 22 चॅप्टर 270 टॉपिक्स आणि करंट अफेअर्सची मंथली PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.